चमचमीत मसाला बोंबील करण्यासाठी बोंबील मी स्वच्छ करून अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे बोंबील भाजण्यासाठी. अगदी थोडं तेल घातलेलं आहे, पाव चमचा. त्यानंतर यामध्ये बोंबील टाकायचं आहे आणि 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे तेलावर. त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. हाताने चोळून चोळून छान असा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की कांदा घातलेला आहे, बारीक चिरून घेतलेला. कोथिंबीर घातलेली आहे. कांदा परतला गेला की लसूण, खोबरं, आलं याची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर हळद, घरचा साठवणीचा मसाला, कांदा लसूण मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हा सर्व मसाला चांगला परतून घेतला. त्यानंतर बोंबील घातलेला आहे. बोंबीलसुद्धा या मसाल्यासोबत परतून घेतला आणि त्यानंतर पाणी घातलेलं आहे. झाकण देऊन बोंबील शिजवून घेतलेला आहे. छान असा चमचमीत मसाला बोंबील तयार झाला.